आणि छत्रपती शिवाजी महाराज आज हे काय होते हे आपल्याला प्रत्येकाला मनी रुजवायला पाहिजे। नुसते शिवराय म्हणून कोणी शिवभक्त होत नाही, कोणी दाढी राखून कोणी शिवभक्त होत नाही, पण जेव्हा त्यांचे विचार तो आत्मसात करतो, परस्त्रीला माते समान दर्जा देतो आणि त्यांचे विचार जेव्हा ते आपल्या हृदयात रुजवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो खरा शिवभक्त होतो। असं कुणीही शिवभक्त जे शिवराय म्हणायचं आपल्याला त्यांचं नाव घेण्याची सुद्धा आपली पात्रता नाहीये का की त्यांचे जे विचार आहेत तसे विचार आज प्रत्येक शिवरायाच्या मावळ्याच्या मनात जरी उत्पन्न झाले तर खूप मोठं झालं, भाग्य आहे आपल्या आज। कारण की आज मला असं म्हणायचं या निमित्ताने की आपण शिवजयंती साजरा करतो, घरी जाऊन झोपतो, दुसऱ्या दिवशी प्रत्येक स्त्रीकडे वाईट नजरेने पाहतो। हे न पाहता शिवरायांचे विचार 365 शिवरायांची जयंती जरी साजरी केली तरी आज फार कमी आहे। कारण मी तर म्हणतो शिवजयंती रोज साजरा करावी, प्रत्येक घराघरात साजरा करावी आणि आपण मी म्हणतो स्वच्छता बाहेरून नाही सुरुवात करावी, स्वच्छता आपल्या घरापासून सुरुवात करा, विचार आपल्या घरापासून आत्मसात करा, तेव्हा जगात विचार वेगळे होतील। बाबासाहेब गाडगे महाराजांनी सुरुवात जगापासून नाही केली, सुरुवात स्वतःपासून केली। देश स्वतंत्र कसा केला, देश स्वच्छता अभियान त्यांनी स्वतःच्या घरापासून राबवलं, गावापासून राबवलं, तेव्हा सगळीकडे स्वच्छता अभियान सुरू झालं। तसं मला बी म्हणतं सुरुवात आपले स्वतःपासून आत्मसात करा, परस्त्रीला माते समान मानण्याचा दर्जा आपल्या स्वतःपासून सुरुवात करा। आज मी सर्व शिवभक्तांना ही कळकळीची शिवभक्त शिवमावळे नात्याने विनंती करतो की आज आपण घरातून बाहेर निघताना आपण जसं आपल्या आईला बहिणीला दर्जा देतो तसंच परस्त्रीकडे बघताना सुद्धा तिला माते समान दर्जा द्यावा, बहिणी समान दर्जा द्यावा। जर तिचा कुठं महाराष्ट्रात छळ झाला, अन्याय झाला तर आपले सगळे कामं सोडून आपण बघून दुर्लक्ष न करता तिच्यासाठी धावून जाऊन तिला मदत करावी, त्या संकटातून तिला बाहेर काढू। त्यावेळेस आपल्या प्राणाची आहुती दिली तरी आपलं कुठेतरी जीवन सार्थक झाल्यासारखं असं प्रत्येक शिवभक्ताला माझ्यासारख्या शिवभक्ताला आनंद होईल की मी कुठेतरी या देशासाठी छत्रपती शिवच्या विचारावर कामं आलो। मला आज त्याचा अभिमान आहे की मी आज शिव मावळा आहे। आज प्रत्येकाला कुठलं ना कुठलं तरी पद आहे, पण त्या पदाचा प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या स्वाभिमानासाठी उपयोग करतो। पण मला असं म्हणायचं प्रत्येक व्यक्तीला की हा पदाचा वापर छत्रपतींनी जे आपल्याला पद दिले ते मरता मरता जरी गेलो आपण तरी ते पद आपल्या डोक्यावरून कोणी काढू शकत नाही। मावळा हे पद असं आहे की किती जरी माणसाने जन्म घेतले तरी मावळा पद कोणाला मिळू शकत नाही। मावळा पद त्यालाच मिळतं ज्यांनी देशासाठी, स्वराज्यासाठी, धर्मासाठी आणि देश देव धर्मासाठी आपलं पालन करून छत्रपती विचार स्वतःच्या सुखाचा त्याग करून हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतींनी ओपन केलं, जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं की त्या हिंदवी स्वराज्याचा आपण अभिमान बाळगून ते स्वराज्य कसं टिकवता येईल त्याला भावी आयुष्यात भावी पिढीला ते प्रत्येक शिवचरित्र सांगण्यात यावं आणि प्रत्येक जन्माला आपल्या मुलापासून ती सुरुवात करण्यात यावी, आपल्या मुलीला ते शिवकन्याचं प्रशिक्षण देण्यात यावे। आणि आज ह्या काळात आज ह्या कलियुगामध्ये प्रत्येक व्यक्ती म्हणतो शिवाजी महाराज जन्माला यावा, पण मी म्हणतो शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्म स्वतःच्या घरात जन्माला आई तुळजाभवानीला प्रार्थना करा। छत्रपतींनी जे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलेलं जे निर्माण केलेले ते कुठेतरी सार्थक झाल्यासारखं वाटेल आपल्याला। पुन्हा एकदा सर्व भारतवासियांना आणि मीडियाला लाख कोणाच्या कोटीकोटी शुभेच्छा। जय भवानी, जय शिवराय।